मित्रांनो, आपल्या तूर या पिकामध्ये जर आपल्याला 5 ते 10% फुलं अवस्था दिसत असेल, तर त्या ठिकाणी आपण कोणती फवारणी करायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती आज घेणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. मित्रांनो, आपण जर 5 ते 10% फुलं अवस्था तुमच्या तूर या पिकामध्ये दिसत असेल, तर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं लक्ष देणे गरजेचे आहे, की या अवस्थेमध्ये आपल्याला अळीचं नियंत्रण हे झालंच पाहिजे. अळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, फळ पकडणारी अळी यासारख्या अळ्याचं नियंत्रण आपल्याला करणे गरजेचे आहे तूर या पिकामध्ये. त्यासाठी एक चांगलं कीटकनाशक घेऊया. सोबतच तुम्हाला धुवारी असल्यास एका बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला मादी फुलांची संख्या वाढवण्यासाठी एका टॉनिकचा वापर करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीची क्वालिटी तूर या पिकाची राहावी यासाठी देखील एका वेगळ्या टॉनिकचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण अळीचं नियंत्रण कशा पद्धतीने करायला पाहिजे याची माहिती घेऊया. तर अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एका कीटकनाशकाची फवारणी करायची आहे, ज्यामध्ये तुम्ही क्लोरोपायरीफॉस 50% प्लस सायपरमेथ्रिन 5% घटक असणाऱ्या कुठल्याही चांगल्या कंपनीचं एक कीटकनाशक वापरू शकता, ज्यामध्ये तुम्ही हमला 505चा देखील वापर करू शकता. याचे देखील रिझल्ट अळीच्या नियंत्रणासाठी चांगले आहे. त्याचबरोबर तुम्हाला हमला नाही मिळाला तर तुम्ही प्रोपेक्स सुपर या देखील कीटकनाशकाचा वापर करू शकता. त्याचं जे प्रमाण आहे 40 मिली प्रतिपंप घेऊ शकता किंवा तुम्ही इमामेक्टिन बेन्झोएट या कीटकनाशकाचा देखील वापर 10 ग्रॅम प्रतिपंपाने करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला अळी नियंत्रण तूर या पिकामध्ये करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता आपल्याला धुवारी जर असेल तुमच्या भागामध्ये, तर धुवारी असेल तर तुम्हाला बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे. कारण जर बुरशी मोठ्या प्रमाणात जर आली आणि तुमच्या फुलकळीवर जर तुमची धुवारी बसली आणि तिथे जर बुरशीचा प्रादुर्भाव झाला, तर ती फुलकळी गळू देखील शकते. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एका बुरशीनाशकाचा देखील वापर करायचा आहे. तर त्यामध्ये तुम्ही हेक्साकोनाझोल 5% घटक असणारं कुठल्याही चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक घेऊ शकता. त्याचं जे प्रमाण आहे 40 मिली प्रतिपंप घ्यायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला हेक्साकोनाझोल नाही मिळालं तर तुम्ही हारू घेऊ शकता, ज्यामध्ये टेबुकोनाझोल प्लस सल्फर हा घटक आहे. हारूचं देखील प्रमाण 40 ग्रॅम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचं आहे. मित्रांनो, त्याचबरोबर मादी फुलांची चांगली संख्या वाढावी आणि आपल्याला फुलकळी जास्त वाढावी यासाठी चिलेटेड झिंकचा वापर त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे. चिलेटेड झिंक हा 12% मध्ये आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे ते 20 ते 25 ग्रॅम प्रतिपंप असं घेऊन फवारणी करायची आहे. मित्रांनो, त्याचबरोबर आपण या ठिकाणी एका टॉनिकचा देखील वापर करू शकतो, ज्यामध्ये तुम्ही सिंजेंटा कंपनीचे इसाबियन आहे, ॲम्बिशन आहे, फॅन्टॅक प्लस आहे, हायकॉन 60 आहे यासारख्या काही टॉनिकचा वापर 40 मिली प्रतिपंप असा आपल्याला करायचा आहे. तर अशा पद्धतीनं 5 ते 10% फुलोरा अवस्था असताना आपल्याला तूर पिकामध्ये ही फवारणी करून घ्यायची आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मर या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.